संपूर्ण कथा. मुलगा मोठा झाला, पण आईला विसरला. मग काय घडलं? एका लहानशा गावात रमाबाई नावाची एक साधी, प्रेमळ आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा रोहन. नवरा लहानपणीच गेलेला. तीच त्याची आई, तीच वडील. रोज शेतात काम करून, लोकांच्या घरात पोळी भाजी करून, त्याला शिकवण्यासाठी ती स्वतःच्या इच्छा मारत राहिली. पावसात न चुकता छत्री घेऊन शाळेपर्यंत सोडणारी. रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर पणत्याजवळ बसून मुलाच्या वहीतले धडे शिकणारी. ती म्हणजे रमाबाई. रोहन हुशार होता. शहरात मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नोकरीही लागली. आणि तिथून त्याच्या जीवनाचा प्रवास वेगळा सुरू झाला. प्रत्येक महिन्याला आई वाट बघायची. हा महिना तर सुट्टीचा आहे. आता माझा बाळ घरी येईल. पण दरवेळी उत्तर यायचं, आई, ऑफिसमध्ये काम खूप आहे. नंतर येतो. सुरुवातीला फोन दर आठवड्याला यायचा, मग दर महिन्याला, आणि हळूहळू केवळ त्याच्या वाढदिवसालाच. आईच्या डोळ्यातला उजेड मंदावत चालला होता. एक दिवस रमाबाई आजारी पडली. शेजारी मावशींनी रोहनला फोन केला. बाळा, आईची तब्येत खूपच खराब आहे. एकदा तरी ये. रोहन काम सोडून घाईघाईने आला. घर ओळखीचं वाटत नव्हतं. आत श्वास घेत असलेली आई आणि शांत खोली. आईने डोळे उघडले आणि क्षीण स्वरात म्हणाली, रोहन, तू मोठा झालास. खूप मोठा. पण माझी आठवण आली असती तर एवढंच विचारलं असतं, आई, तू जेवलीस का? माझं काही नको रे. फक्त इतकं लक्षात ठेव, आई एकदाच असते. आणि रमाबाईने शेवटचा श्वास घेतला. आज रोहन एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहतो. पण दररोज एक फोन नंबर डायल करतो, आई. पण तिकडे आता कोणी उचलत नाही. आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे. ती तुमच्या प्रत्येक यशामागचं गुप्त बळ असते. ती असताना तिची किंमत ओळखा. कारण नंतर फक्त फोटो उरतात. लाईक करा, सबस्क्राईब करा.